हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता सध्या घरीच आहे. तर सुट्टी आहे 4-5 दिवस. तर है ना, म्हणजे चला आपल्याला धना जिरा पावडर जो बनवायचा होता, लाल मिरची पावडर तो बनवून घ्यावा आणि थोडं थोडं साफसफाई वगैरे पण करून घ्यावा. तर इथं ना मिरच्या वगैरे ना त्या अगोदरच घेतलेल्या आहेत, त्यामुळे थोड्याशा ना त्या काळ्या पडलेल्या आहेत. तर त्याचा मी मिरची पावडर फक्त करणार आहे. आज एकदा परत उन्हात ठेवल्या होत्या आणि ह्याची मिरची पावडर करणार आहे. आणि जे धने आहेत, धने जिरे आणि भरपूर साऱ्या गोष्टी टाकते, तुम्हाला माहीतच आहे. फक्त एकच मसाला कुठला नाही तर माझा थोडासा स्पेशल असतो. तर ह्याच्यामध्ये ना भरपूर सारे मसाले टाकले मी, गरम मसाले. आणि इथं त्यानं बघा चिवडा बनवायचा आहे, तर कधी वेळ भेटेल तेव्हा. आणि फ्रीज साफ केला होता आज, म्हणजे वेळ आहे चला. इथं बरफ बघा किती झाला आहे. आणि फ्रीज आहे ना सर्व काढून, सर्व डबे वगैरे सगळं काढून पुसून घेतला होता. मग तुम्हाला दिसत असेल तर हे सगळं थोडं आईस्क्रीमचे जे ग्लास आहेत ते मी फेकत नाही, आईस्क्रीम किंवा लस्सीचे त्याच्यामध्येच ठेवते. हे लस्सीचे ग्लास आहेत. आणि इथं बघू शकता, इथं ना धने एकीकडे भाजत होते. धने तर ह्याच्यामध्ये ना अवतार बघू शकता. आज थोडी थोडी दिवसभर सकाळपासून साफसफाई चालू आहे. तर त्यात मसाला पण बनवायचं काम चालू आहे. मसाला म्हणजे स्पेशल असा भाजी मसाला, लाल मिरची पावडर. तर हे सगळं चालू होतं. आणि तुम्हाला ना पुढचा व्हिडिओ मी दाखवलाच नाही, विसरूनच गेले. तर इथं बघा दुसऱ्या दिवशी शूट केलं आहे मी. हे सगळे मसाले ना भरून ठेवले. लाल मिरची पावडर हा किचन किंग मसाला आहे, हा तेवढा दुकानातून आणला. हा लाल मिरची पावडर आणि हा स्पेशल भाजी मसाला ना, हा जो मी लाल तिखट बनवला आहे तो आहे. आणि ह्याच्यात नाही भरला, मला असं वाटलं ह्याच्यात भरलं, त्यात जे बडीशोप वगैरे आहे तर ह्यात भरलं आहे लाल मिरची पावडर. आणि अशा प्रकारे ना आजचा व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.